अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज तुम्ही हा संदेश ऐकत आहात याचा अर्थ तुम्ही खरोखरच खूप भाग्यवान आहात. कारण प्रत्येकाला स्वामी समर्थांचा संदेश ऐकण्याची संधी मिळत नाही. कदाचित आज तुम्ही एखाद्या दुःखातून जात असाल, कदाचित मनात खूप चिंता असेल, कदाचित तुम्हाला वाटत असेल की आता माझ्या जीवनात काहीच चांगलं होणार नाही. पण थांबा, आजचा हा संदेश तुमच्यासाठीच आहे. कारण श्री स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा जग साथ सोडतं तेव्हा स्वामी साथ देतात. जेव्हा आशा संपते तेव्हा स्वामी नवीन मार्ग दाखवतात. आणि जेव्हा मन पूर्णपणे खचून जातं तेव्हा स्वामी आपल्या भक्ताला पुन्हा उभं करतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थ आपल्या भक्तांना दुःखातून बाहेर कसे काढतात आणि त्यांच्या जीवनात नवीन प्रकाश कसा आणतात. चला तर मग श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा हा सुंदर अनुभव ऐकूया. मित्रांनो, आजचा हा गुरुवार स्वामी भक्तांसाठी अतिशय पवित्र दिवस आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या जीवनाशी जोडलेला आहे. मित्रांनो, जीवनात असा एकही माणूस नाही ज्याला दुःख आलेले नाही. कुणाला पैशाचं दुःख असतं, कुणाला नात्याचे दुःख असतं, कुणाला आजारपणाचे दुःख असतं, तर कुणाला अपयशाचं दुःख असतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दुःख हे शिक्षा नसते, ते जीवनाचे शिक्षण असते. आणि जेव्हा आपल्या जीवनात दुःख येतं तेव्हा अनेक लोक विचारतात, स्वामी, मी तुमचा भक्त आहे, मग माझ्याच वाट्याला एवढं दुःख का? पण मित्रांनो, स्वामी समर्थ आपल्याला दुःख देत नाहीत. आपल्या पूर्वजन्मीच्या आणि या जन्मातील कर्माचे फळ आपल्याला भोगावेच लागते. हा सृष्टीचा नियम आहे. परंतु जेव्हा भक्त स्वामींचा हात धरतो तेव्हा कर्म संपत नाहीत, पण कर्म सहन करण्याची ताकद हजारपट वाढत असते. आणि हीच स्वामींची खरी कृपा असते. मित्रांनो, कधी कधी आपल्याला वाटतं की सर्व मार्ग बंद झाले, चारही बाजूंनी अंधार दिसतो, कुणी साथ देणारं नाही, कुणी समजून घेणारं नाही. पण या क्षणी स्वामी आपल्या अगदी जवळ असतात. आपल्याला ते दिसत नाहीत, पण ते आपल्याला धरून ठेवत असतात. जसे एखादे लहान मूल चालताना पडणार असते तेव्हा त्याची आई त्याचा हात घट्ट पकडते, तसेच स्वामी आपल्या दुःखात आपला हात धरून ठेवतात. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वामी दुःख ताबडतोब दूर करतीलच असे नाही. कारण काही वेळा दुःख आपल्याला बदलण्यासाठी आलेले असते. दुःख माणसाला नम्र बनवत असतं. दुःख माणसाला देवाजवळ घेऊन जात असतं. दुःख माणसाला स्वतःची खरी ओळख करून देत असतं. आणि म्हणूनच अनेक भक्त सांगतात, जेव्हा सर्व काही चांगले होते तेव्हा मी स्वामींना विसरलो होतो, पण जेव्हा दुःख आले तेव्हा स्वामींची खरी ओळख झाली. किती सुंदर गोष्ट आहे ना. कधी कधी स्वामी आपल्याला खाली पडू देतात कारण त्यांना आपल्याला अधिक उंच उभे करायचे असते. कधी कधी स्वामी आपल्याला रडू देतात कारण त्यांना आपल्या मनातील वेदना बाहेर काढायच्या असतात. कधी कधी स्वामी आपल्याला एकटे सोडल्यासारखे वाटतात कारण त्यांना आपल्यामध्ये आत्मविश्वास जागवायचा असतो. मित्रांनो, स्वामींची कृपा नेहमी चमत्कारात दिसतेच असे नाही. कधी ती धीराच्या रूपात येते, कधी ती आशेच्या रूपात येते, कधी ती योग्य व्यक्तीच्या रूपात येते, कधी ती एखाद्या संधीच्या रूपात येते, आणि कधी ती आपल्या अंतःकरणातील शक्तीच्या रूपात प्रकट होत असते. आज जर तुम्ही एखाद्या मोठ्या संकटातून जात असाल, जर तुमचे मन खूप दुःखी असेल, जर तुम्हाला वाटत असेल
की आता काहीच उरले नाही, तर आज गुरुवारी स्वामींना फक्त एवढेच सांगा, स्वामी, माझ्याकडे काही मागण्यासारखे नाही, फक्त माझा हात सोडू नका. आणि हे शब्द मनापासून म्हणा. मित्रांनो, तुम्हाला जाणवेल की तुमच्या मनातील भार हलका होत आहे. कारण स्वामींचे एक वचन आहे आणि ते म्हणजे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि हे फक्त वाक्य नाही, हा प्रत्येक भक्ताच्या जीवनाचा आधार आहे. आज तुम्ही ज्या दुःखातून जात आहात, कदाचित उद्या त्याच दुःखाची कथा तुम्ही इतरांना प्रेरणा म्हणून सांगाल. आज ज्या अश्रूंनी डोळे भरले आहेत, उद्या त्याच डोळ्यात आनंदाचे अश्रू असतील. आणि आज ज्या अंधारातून तुम्ही चालत आहात, त्याच अंधाराच्या शेवटी स्वामींनी तुमच्यासाठी प्रकाश ठेवलेला आहे. आणि म्हणून मित्रांनो, दुःख आले तर खचू नका, संकटे आली तर हार मानू नका. स्वामींवर विश्वास ठेवा, नामस्मरण करा आणि खात्री बाळगा, स्वामी तुमचे कर्म काढून टाकणार नाहीत, पण ते कर्म भोगताना तुम्हाला इतकी शक्ती देतील की तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक मजबूत, अधिक शहाणे आणि अधिक आनंदी बनाल. मित्रांनो, चला शेवटी सर्वांनी मनापासून म्हणूया, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि श्री स्वामी समर्थ, दत्तगुरू तसेच आध्यात्मिक विषयांवरील असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त भक्तांपर्यंत हा संदेश पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या एका नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.